विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मागील भागामध्ये आपण जो काही नजूबाई गावित यांचा कथासंग्रह आहे, तर त्या कथासंग्रहाच्या एकंदरीत समारोप आपण मागच्या भागाला बघितला. त्याचं एक भाषाशैली कशी आहे त्या कथासंग्रहाची आणि एकंदरीत समारोप आपण मागील भागामध्ये बघितला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार होतो त्यानंतरचा महत्त्वाचा जे काही पुस्तक आहे अभ्यासक्रमाला, ते म्हणजे रोडाली नावाचा कवितासंग्रह जो तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. त्या कवितासंग्रहाचं आपण विवेचन करणार होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण असं बघतो की 1980 नंतर जो आदिवासी साहित्य प्रवाह फुलला फळला, कुठेतरी विकास पावत गेला. ती नांदी 1980 नंतरची नांदी होती असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि सगळ्यात पहिला आदिवासी साहित्याने हुंकार भरला, तर तो कवितेच्या माध्यमातून हुंकार भरला असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे पहिली जर काही आदिवासी साहित्यामध्ये पहिल्या स्वरूपात काही लेखन झालं असेल, प्रारंभिक स्वरूपात काही लेखन झालं असेल, तर ते काव्यलेखन झालेलं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या साहित्य प्रकारामध्ये आदिवासी जे काही साहित्यिक आहे, कवी आहे, त्यांनी कविता या वाङ्मय प्रकारामध्ये बहुतांश जास्तीत जास्त लेखन केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. आणि म्हणून आपण असं पाहतो की प्रारंभिक गडाची कविता 1980 नंतर जी काही जन्माला आली, त्याचा आजचं जर आपण स्वरूप पाहिलं तर ते निश्चितच विकासात्मक स्वरूप आहे कवितेचं, असं आपल्याला निश्चितच म्हणता येण्यासारखं आहे. एकापेक्षा एक सरस कवी आदिवासी साहित्य प्रांतामध्ये आहे, हे आवर्जून आपण लक्षात घ्यावं या ठिकाणी, की एकापेक्षा एक सरस कवी आहे की ज्यांचे कवितासंग्रह आपण जर वाचले तर निश्चितच त्या कवितासंग्रहातला आशय, त्या कवितासंग्रहातील त्यांची भाषिक अभिव्यक्ती, त्या कविता संग्रहातील त्यांचं कुठेतरी विचार चिंतन, क्रांती मूल्यांची त्यांना झालेली जाणीव, एकंदरीत त्यांच्या अस्तित्व आणि अस्मितेच्या जाणीवेतूनच त्यांनी हे कवितासंग्रह लिहिलेले आपल्याला दिसून येणार आहे. तर सगळ्यात जास्त लेखन या वाङ्मय प्रकारामध्ये झालं असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि वाहरू सोनवणे यांचा जो कवितासंग्रह रोडाली नावाचा तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे, तर वाहरू सोनवणे म्हटल्यानंतर त्यांचा वेगळा परिचय आपल्याला पाहता येईल त्यांचा. पण जो काही साहित्याचा प्रांत आहे आणि आदिवासी कवितेचा प्रांत आहे, तर वाहरू सोनवणे म्हटल्यानंतर वेगळा परिचय देण्याची गरज निश्चितच वाटत नाही. एवढं मोठं नाव काव्यक्षेत्रामध्ये, आदिवासी काव्यप्रांतामध्ये आणि इतर म्हणजे असं म्हणू की शोषितांच्या काव्य प्रांतामध्ये वाहरू सोनवणेचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं, त्यांचं नाव, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यांचा जो पहिला कवितासंग्रह आहे गोधड नावाचा कवितासंग्रह, तो अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय गाजलेला त्यांचा कवितासंग्रह म्हणजे गोधड नावाचा कवितासंग्रह आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. एक गोधडने काव्य प्रांतामध्ये एक वेगळी छाप सोडलेली आपल्याला दिसून येणारी आहे. म्हणजे त्या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाहरू सोनवणेंचं एक वेगळं व्यक्तिमत्व, हे सगळ्यांना कुठेतरी वेगळं व्यक्तिमत्व जाणवलेलं आहे काव्याच्या माध्यमातून, असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. जर तुम्ही त्यांच्या गोधड कवितासंग्रहातल्या कविता वाचल्या तर जो काही आदिवासी समाज आहे, आदिवासी स्त्रिया आहे, आदिवासी जमातीचं जे दुःख आहे, वेदना आहे, त्यांचा होणारा जो शेकडो वर्षापासूनचा छळ आहे, आणि एकंदरीत त्या व्यथा वेदना त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने विणलेल्या आहे की कुठेही त्यांच्या कवितासंग्रहामध्ये आपल्याला आक्रास्तळेपणा दिसत नाही. पण दुःखाची एक संयमित भाषा, दुःखाचं एक कुठेतरी दुःखाचं एक सोशिकपण त्यांनी इतक्या छान पद्धतीने त्या कवितासंग्रहामध्ये मांडलेलं आहे.
आणि तेवढंच म्हणजे समजा त्यांचा विद्रोह त्यांना व्यक्त करायचा असेल कवितेच्या माध्यमातून, तो विद्रोहसुद्धा विवेकाचा हात सोडत नाही असा त्यांचा विद्रोह आहे. तो विद्रोह म्हणजे हिंसा, जाळपोळ, खून, मारामाऱ्या अशा पद्धतीचा विद्रोह निश्चितच या कवीला अपेक्षित नाही आणि म्हणून त्यांचा विद्रोह देखील तेवढाच उंचीचा आणि विवेकाचा हात न सोडणारा त्यांच्या कवितेतून प्रकट होणारा आहे. म्हणजे विद्रोहाची त्यांना जाणीव आहे, परंतु तो विद्रोह त्यांचा सम्यक पातळीवरचा विद्रोह आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. कारण कवीने स्वतः फुले शाहू आंबेडकरी विचारधारा अंगीकारलेली आहे आणि म्हणून विवेकवादाच्या पातळीवर गेलेला कवी कोणत्या पद्धतीनं विद्रोहाचा विचार करतो, कोणत्या पद्धतीनं दुःखाचा विचार करतो, कोणत्या पद्धतीनं स्त्री जाणीवेचा विचार करतो, हे त्या कविता संग्रहातून निश्चितच आपल्याला दिसून येणारं आहे. इतका सुंदर कविता संग्रह म्हणजे गोधड नावाचा वाहरू सोनवणे यांचा तो कविता संग्रह आहे. मला व्यक्तिशः तर तो माझा कविता संग्रह आवडता कविता संग्रह आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. त्या कविता संग्रहातल्या एकंदरीत 16 भिलोरी भाषेतल्या कविता, त्या बोलीभाषेतल्या कविता माणसाच्या मनाला स्पर्श करून जाणारे आहे. त्या भिलोरी भाषेतून होणारं म्हणजे व्यक्त होणारं आदिवासी स्त्रीचं दुःख, त्यांची गरिबी, त्यांचं दारिद्र्य आणि त्याच्यावरही मात करत जगण्याचा आदिवासी माणसाचा प्रयत्न हे फार म्हणजे आशादायी स्वरूपामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये चित्रित केलेलं आहे. तद्वतच आपण असं बघतो त्या कविता संग्रहामध्ये की म्हणजे बघा, मला त्याच्यामधली एक कविता इतकी सुंदर वाटली, केवळ 3 ओळीची आणि इतका अल्प शब्दातून साकार झालेली कविता आणि इतका व्यापक आशय, मला फार सुंदर वाटली ती कविता. ऊस नावाची कविता आहे ती. त्या कवितेमध्ये म्हणजे बघा अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे की ऊसाचा रस पिणारी माणसे आणि माणसाचा रस पिणारे ऊस, या व्यवस्थेचे 2 म्हणजे असं म्हणू आपण त्याला, या व्यवस्थेचे जे 2 घटक आहे, एक शोषक नावाचा घटक आहे जो शोषण करतो, तो शोषक नावाचा घटक आहे, आणि शोषित जनता आहे, ज्यांचं शोषण होतं ती जनता आहे. म्हणजे केवळ या 3 ओळीतून त्यांनी शोषक वर्ग कोणता आहे, कसा आहे, आणि शोषित वर्ग कोणता आहे आणि कसा आहे, इतक्या कमीत कमी शब्दामध्ये त्यांनी चित्रण केलेलं आहे. हां, की ऊसाचा रस पिणारी माणसं, कोण माणसं? शोषक माणसं. हां, आणि ऊसाचा रस पिणारी माणसं आणि माणसाचा रस पिणारे ऊस, हे माणसाचा रस पिणारे ऊस आहे. शोषक वर्ग जो आहे तो माणसाचा रस पिणारे ऊस आहे आणि इथला शोषित वर्ग जो आहे तो ऊसाच्या रसाने आपली भूक भागवणारा आहे. जर तुम्ही नजूबाई गावितांचा कथासंग्रहातल्या कथा जर बघितल्या असेल, त्याच्यातली शेवटची जी कथा आहे नजूबाई गावितांची, कोणती कथा? नवसा भिलणीचा एल्गार नावाची कथा. तर त्या कथेमध्ये आपण बघतो की म्हणजे ऊस त्यांचं म्हणणं आहे, मी ऊस खाल्ला. हां, खरं म्हटलं तर ऊस हा तो चाखून पिण्याचा प्रकार आहे. तर ती असं म्हणते, मी ऊस खाल्ला तर आता मला भूक नाही. म्हणजे ऊसावर तहानच नाही तर भूकही भागवणारी आदिवासी जमात ही हा शोषित वर्ग. म्हणजे ऊसाचा रस काढताना तो ज्या पद्धतीनं, अगदी तुम्ही बघा ऊसाचा रस पिताना आपण जर त्या याच्यावर गेलो, ऊसाच्या मळणीवर गेलो आपण, तर ते अगदी चिप्पाड होईपर्यंत ऊस त्याचा रस काढत जातात. तशा पद्धतीचा या माणसाचा रस काढून ऊसासारखा पिणारी व्यवस्था, इतरी शोषक व्यवस्था, आणि माणसाचं चिप्पाड झालेलं आहे, त्याच्यामध्ये प्रचंड शोषण झालेलं आहे. म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा बुंदही त्याच्याजवळ शिल्लक राहू नये एवढी काटेकोर व्यवस्था कुठल्या तरी शोषक व्यवस्थेने घेतलेली आहे. आणि दुसरी व्यवस्था कोणती आहे तर ऊसाचा रस पिऊन आपलं पोट भागवणारी, आपली भूक भागवणारी ही एक ही एक शोषित व्यवस्था. तर इथं बघा अशा पद्धतीचं चित्रण मला त्या कविता संग्रहामधलं फार सुंदर वाटलं. म्हणजे खासियत आहे वाहरू दादांच्या कवितेमध्ये एक खासियत आहे
एक उपरोध आहे त्यांच्या कवितेमध्ये ठासून भरलेला आहे. आणि त्या उपरोधातून कविता अशी बोचरी होत जाते, कविता अशी अंगावर येते, कविता अशी तीव्र दुःख मांडते. आपलं जे उपरोधातून दुःख येते ना, ते दुःख फार म्हणजे सलणारं दुःख असते. ते फार या व्यवस्थेची बघा कशा पद्धतीची विसंगती आहे, ते फार तीव्र भाणातून मांडलेलं असते. तो उपरोध आदिवासी म्हणजे आदिवासी व्यवस्थेचं जे शोषण केलं जाते त्यामुळे जो निर्माण होणारा उपरोध आहे, तो त्यांच्या कविता संग्रहामध्ये जसा होता तसा या कविता संग्रहामध्ये सुद्धा आहे. त्यांची बघा एक फार सुंदर कविता आहे वाहरू सोनवणेंची, त्याच कविता संग्रहातील गोधड या कविता संग्रहातील त्यांनी म्हणजे राजकीय स्वरूपाची ती कविता आहे, तुम्हाला आवर्जून सांगावी अशा पद्धतीची. म्हणजे त्या व्यक्तीचा आपण परिचय बघणारच आहोत, पण त्या व्यक्तीचा परिचय, त्याच्या साहित्याचा परिचय किंवा त्याच्या कविता संग्रहाचा परिचय बघण्यापूर्वी आपल्याला गोधडला नाकारून सामोरं जाता येत नाही. आणि गोधडची ओळख म्हणजे वाहरू सोनवणेंची ओळख. त्याच्यामुळे गोधड या 1-2 कविता बघणं, गोधडचं मूल्य जाणून घेणं आणि मग समोर आपण वाहरू सोनवणेंचा परिचय या ठिकाणी निश्चितच समजून घेणार आहोत. तर वाहरू सोनवणेने फार सुंदर स्टेज नावाची कविता लिहिलेली आहे. म्हणजे फार आदिवासी साहित्य प्रांतामध्ये त्या कवितेची खूप चर्चा झाली, चर्चा व्हावी एवढी दर्जेदार ती कविता आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या कवितेमध्ये वाहरू सोनवणे असं म्हणतात, आम्ही स्टेजवर कधी गेलोच नाही आणि आम्हाला बोलवलंही नाही. आम्ही स्टेजवर कधी गेलोच नाही आणि आम्हाला बोलवलंही नाही. बोटाच्या इशाऱ्यांनी आमची पायरी आम्हालाच दाखवून दिली. बोटांच्या इशाऱ्यांनी आमची पायरी आम्हालाच दाखवून दिली. आम्ही तिथेच बसलो, आम्हाला शाबासकी मिळाली. आम्ही तिथेच बसलो, आम्हाला शाबासकी मिळाली. आणि ते स्टेजवर उभे राहून आमचे दुःख आम्हालाच सांगत राहिले. आणि ते स्टेजवर उभे राहून आमचे दुःख आम्हालाच सांगत राहिले. बघा, म्हणजे राजकीय खेळी, शोषक जी काही व्यवस्था आहे त्यांची चाल, की त्यांनी कधीच आम्हाला त्यांच्या स्टेजवर बोलावलं नाही. आम्हाला कधीच त्यांच्या स्टेजवर म्हणजे त्यांनी बोलावलंच नाही. आम्हाला तेवढा काही मान दिला नाही किंवा तेवढा आमचं महत्त्वही त्यांनी जाणले नाही किंवा तेवढी कुवत नसावी आमच्यामध्ये असं त्यांना वाटलं. आणि आम्ही गेलो नाही, त्यांनीही बोलावलं नाही. बोटाच्या इशाऱ्यांनी मात्र आम्हाला त्यांनी आमची पायरी दाखवून दिली की तर स्टेजवर येण्याची तुमची लायकी नाही आहे, तिथं खालीच बसावं तुम्ही, ही तुमची योग्यता आहे. आणि आम्ही तिथेच बसलो आणि आम्हाला शाबासकी मिळाली. वा वा वा, तुम्ही स्टेजवर आले नाही, बोट्याच्या इशाऱ्यावर चूप राहिले, तिथेच बसली, आपली अवकात जाणली, शाबासकी दिली आम्हाला. आणि झालं काय समोर की त्यांनी ते स्टेजवर उभे राहून आमचे दुःख आम्हालाच सांगत राहिले. ते स्टेजवर उभे राहिले, त्यांनी वेगळं काय सांगावं, तर ते आमची दुःख आम्हालाच सांगत राहिले, वेगळं काहीच सांगितलं नाही त्यांनी. जे दुःख आम्ही भोगली, जी दुःख आम्ही सहन केली आणि ज्या व्यवस्थेकडून सहन केली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यवस्थेकडून आम्ही जी दुःख सहन केली त्यांनीच आम्हाला सांगावी आमची दुःख. याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट, याच्यापेक्षा विसंगतीची गोष्ट आणि याच्यापेक्षा उपरोध कोणता असू शकतो? तर हे अशा पद्धतीची एक कविता लिहिणारे आमचे वाहरू सोनवणे, त्यांचा कविता संग्रह रुडाली. फार भाष्य आपण या ठिकाणी करू शकत नाही, कारण आपल्याला तो अगदी काय म्हणू आपण त्याला, की त्या वेळेमध्ये, त्या वेळाच्या चौकटीमध्ये आपल्याला तो कविता संग्रह संपवायचा आहे. त्याच्यामुळे फारसं भाष्य करू नये आणि तुम्ही ते मुळातून वाचलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सगळी काही अपेक्षा, बरेचदा आपण असं बघतो की माणूस वाचनाने शहाणा होतो. माणूस जेवढं जास्त वाचून आपण तेवढा आपला एक स्वतंत्र विचार निर्माण होत जातो. तुम्ही मुळातून वाचलं पाहिजे निश्चितच. म्हणजे त्या दृष्टिकोनातूनच हे माझं फार थोडक्यात तुम्हाला मार्गदर्शन आहे. पण तुम्ही मुळातून वाचलं तर तुम्हाला हे सगळं काही तुम्हालाच जाणवेल तुमच्या लेवलला, की खरोखर हा वाचण्याचा आनंद, त्याच्यातून जो काही विचार करतो आपण, तो चिंतनाचा आनंद, तो तुम्हीसुद्धा निश्चितच घेऊ शकता. पण तुम्हाला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल, त्याच्यावर स्वतंत्र तुमचं सुद्धा भाष्य असलं पाहिजे. अशा पद्धतीचं
तर विद्यार्थी मित्रांनो, असे वाहरू सोनवणे आणि त्या वाहरू सोनवणींचा ओरोडाली नावाचा जो कविता संग्रह आहे तो तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. आता हे वाहरू सोनवणेचं जर आपण थोडंसं काय म्हणू, आपण त्यांना एक व्यक्तिगत आयुष्याचे काही भाग मला काही फारसे मिळाले नाही. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य काय आहे आणि त्यांच्याविषयीचं मला, आता मी एवढे संदर्भ ग्रंथ देखील वाचले, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीची माहिती मला फारशी माझ्या हाताशी लागली नाही. परंतु तुम्हाला हा कविता संग्रह शिकवायचा आणि थोडं तरी म्हणजे त्यांचं एक व्यक्तिगत जीवन काय थोडंफार तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला. आणि आमचे जे काही सन्मित्र बंधू आहे आमचे डॉक्टर संजय लोहकरे, मी त्यांना फोन केला आणि विचारलं की सर, थोडंसं मला वाहरूदादांविषयीची व्यक्तिगत माहिती, खरं म्हणत तर व्यक्तिगत माहिती ही काही तेवढी महत्त्वाची नसते. जे काही एखाद्या कवीचा परिचय हा त्याच्या साहित्यातून होणारा असतो. जसं आपण म्हणतो की एखाद्या माणसाची ओळख त्याच्या कर्मावरून होणारी असते, त्याच्या कृतीवरून होणारी असते. माणसाला तसं स्वतंत्र काहीच महत्त्व नसते. तशा पद्धतीनंच कवीचा सुद्धा परिचय त्याच्या साहित्य मूल्यातून होणारा असतो, त्याच्या काव्यमूल्यातून होणारा असतो. परंतु एक तो भाग म्हणू आपण, आपल्यालाही एक उत्सुकता असते की त्या कवीचं व्यक्तिमत्व कसं असते आणि व्यक्तिमत्व लक्षात घेत असताना त्याचं कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, त्याचं कौटुंबिक भावविश्व काय आहे, हे सुद्धा थोडंफार आपण लक्षात घेत असतो. तर मी विचारलं लोहकरे सरांना, तर लोहकरे सरांनी सांगितलं, मग थोडंफार सांगितलं की मॅडम त्यांनी बरीच वर्ष मध्य प्रदेशमध्ये राहिली. ते तिथे मला वाटते त्यांनी काही थोडंफार म्हणजे सुरुवातीचं शिक्षण त्याने तिथे घेतलं आणि नंतर मग ते 12वी झाल्यानंतर जेव्हा त्यांनी पदवीचं महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेव्हाच त्यांनी या सामाजिक कार्यामध्ये ओढल्या गेले. जे काही श्रमिक एकता संघटना वगैरे आहे या माध्यमातून सामाजिक कार्याची त्यांना प्रचंड आवड असं म्हणू आपण. तो त्यांचा पिंड, आवड म्हणण्यापेक्षा ना पिंड असला की माणूस तिकडे आपोआप खेचला जातो, त्याला थांबवता येत नाही. तर तो त्यांचा पिंड होता सामाजिक कार्याचा, असं आपल्याला वाहरूदांच्या संदर्भामध्ये म्हणता येण्यासारखं आहे. आणि तर अशा पद्धतीनं त्यानंतर त्यांनी म्हणजे मध्य प्रदेश सोडला आणि एकेकाळचा जो धुळे जिल्हा होता, आजचा जो नंदुरबार जिल्हा आहे, तर त्या धुळे म्हणजे त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही श्रीखेड नावाचं खेडं आहे, त्याचं नावच खेडं आहे. तर श्रीखेड नावाचं जे काही खेडं आहे त्याचं पोस्ट रायखेड आहे आणि तालुका शहादा आहे, जिल्हा नंदुरबार. तर त्या श्रीखेडमध्ये राहताना आपल्याला वाहरू सोनवणे आत्ता दिसतात. वाहरू सोनवणेंचा जन्म हा 6 ऑगस्ट म्हणजे याच महिन्यातला 6 ऑगस्ट 1950चा वाहरू सोनवणेंचा जन्म आहे. म्हणजे सध्या वाहरूदाला 17वं वर्ष सुरू आहे. आणि या तुम्हाला आश्चर्य वाटेल विद्यार्थी मित्रांनो, या वयामध्ये देखील ही 70 वर्षाची माणसं झाली असं अजिबात वाटत नाही. तोच जोम, तोच उत्साह चळवळीमध्ये काम करताना किंवा साहित्य लेखन करत असताना, म्हणजे जिंदादिल माणसं कशी असतात हे या लोकांकडे पाहून आपल्याला कळते. तर अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, एक जिंदादिल व्यक्तिमत्व, एक सातत्यानं कार्यामध्ये मग्न असलेलं व्यक्तिमत्व, एक क्रियाशील व्यक्तिमत्व, एक विचारशील व्यक्तिमत्व म्हणजे वाहरूदादांचं व्यक्तिमत्व आहे असं निश्चितच आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आपण असं बघतो की वाहरूदादांचं लग्न झालेलं आहे, सुविद्य पत्नी आहे त्यांना, 2 मुलं आहेत त्यांना. 2 मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एक जी मुलगी आहे त्यांची ती लॅब टेक्निशियन आहे, मुंबई ठाणेला ती लॅब टेक्निशियन आहे. आणि त्यांचा मुलगा जो आहे तो कृषी कंपनीमध्ये नोकरीला आहे. तर अशा पद्धतीचं एक सुटसुटीत कुटुंब वाहरूदादांचं कुटुंब आहे. एक मुलगा एक मुलगी असा सुटसुटीत त्यांचा संसार आहे. आणि कुठेतरी मात्र हा माणूस स्वस्थ जीवन जगणारा माणूस नाही आहे. कारण जी माणसं विचारी असतात, ती विवेकशील जी माणसं असतात, ती सातत्यानं कष्ट करणारी असतात. बौद्धिक कष्ट असू द्या, शारीरिक कष्ट असू द्या, ती माणसं सातत्यानं कष्ट करणारी असतात.
ती माणसं स्वस्थ राहू शकत नाही. विचारी माणसं स्वस्थ नसतात, हे सुद्धा समजून घ्या तुम्ही. विचारी माणसाचा मेंदू स्वस्थ राहू देत नाही त्याला. तो सातत्यानं विचार करणारा माणूस असतो आणि बरेचदा त्या विचारातून दुसऱ्याची दुःख, दुसऱ्याच्या वेदना, दुसऱ्यांचे प्रश्न याच्यामध्ये जी माणसं स्वतःचा वेळ मेंदू देतात ती माणसं स्वस्थ कशी असू शकतात. तर बहारूदादांचं व्यक्तिमत्वसुद्धा स्वस्थ बसणारं व्यक्तिमत्व नाही, हे सुद्धा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व बहारूदादांचं व्यक्तिमत्व आहे. तर आदिवासी साहित्य सृष्टीमध्ये व आदिवासी चळवळीमध्ये एक अग्रगणी व्यक्तिमत्व, एक तळमळीचा कार्यकर्ता असलेलं व्यक्तिमत्व आदिवासी प्रांतामध्ये असंही म्हणू आपण, ते म्हणजे बहारूदादांचं व्यक्तिमत्व आहे. बहारूदादांना आज उभा महाराष्ट्र ओळखतो, तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देखील बहारूदादांना विशेषत आदिवासी प्रांतामध्ये, आदिवासी संघटनांमध्ये, आदिवासी जेवढ्या काही सामाजिक संघटना असेल, जेवढे काही कार्यक्रम होत असेल, जेवढे काही संमेलनं होत असेल, त्याच्यामध्ये बहारूदादांना अत्यंत सन्मानानं बोलवलं जातं, चर्चिलं जातं. हे आवर्जून तुम्हाला सांगण्याची गरज मला या ठिकाणी आहे. तर असं एक उमदं व्यक्तिमत्व म्हणजे बहारूदादांचं व्यक्तिमत्व आहे. आदिवासी कवितेच्या प्रांतातील पहिल्या फळीतला एक ज्येष्ठ कवी म्हणून आपण बहारूदादांचा विचार करणं गरजेचं आहे. ते म्हणजे बहारूदादा एक लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आहे. मौखिक साहित्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे बघतो की जे बहारू सोनवणे आहे ते लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आहे. मागे आपण जे मौखिक साहित्य आहे आदिवासींचं, जे लोकसाहित्य आहे याविषयीचं विवेचन करत असताना आपण बहारू सोनवणे यांचं जे काही मत आहे लोकसाहित्याविषयीचं, मौखिक साहित्याबद्दलचं, ते आपण विचारात घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीनं बहारू सोनवणे प्रामुख्यानं एक कार्यकर्ता आणि एक कवी अशीच त्यांची ओळख आपल्याला दिसून येते. परंतु तरीसुद्धा त्यांनी मौखिक साहित्यावर सुद्धा लेखन केलेलं आहे. वेगवेगळ्या नियतकालिकामध्ये, वेगवेगळ्या मासिकांमध्ये त्यांचं लेखनसुद्धा आहे, जे गद्य स्वरूपामध्ये मोडणारं त्यांचं लेखन आहे. आणि काव्यसंग्रह तर आपल्याला त्यांचे माहीतच आहे. गोधडा हा त्यांचा काव्यसंग्रह जो 1987मध्ये प्रकाशित झाला होता, तो त्यांचा अत्यंत गाजलेला कविता संग्रह होता, अत्यंत लोकप्रिय कविता संग्रह होता, हे आपल्याला मान्य करावा लागेल. आणि म्हणजे तो कविता संग्रह केवळ आदिवासी समाजालाच ऊर्जा देणारा होता, आदिवासी समाजालाच त्याच्या अस्मिता आणि अस्तित्वाची नवी ओळख करून देणारा होता, आदिवासी समाजालाच दिशादर्शन देणारा होता, असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण हा बहारू भाऊचा जो कविता संग्रह आहे तो संपूर्ण समाजासाठी दिशादर्शन करणारा आहे. म्हणजे जेवढा काही इथला शोषित समाज आहे त्या शोषित समाजाला दिशादर्शन करण्याचं सामर्थ्य त्यांच्या कविता संग्रहामध्ये आहे, असं निश्चितच आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून आपण एखाद्या कवीचा विचार हा आदिवासी कवी, हा दलित कवी, हा भटका विमुक्त जमातीचा कवी असंही करणं बरेचदा मला असं वाटते चौकटीबद्ध आपण त्या कवीचा विचार करतो. कोणी आदिवासी कवी म्हणून थोडी जन्माला येतो, कोणी दलित कवी म्हणून थोडी जन्माला येतो. जाणीवा आपल्याला त्यांच्या कवितेमध्ये तशा तशा पद्धतीच्या दिसतात आणि आम्ही तशा तशा पद्धतीचं व्यक्तिमत्वाचा एक सिम्बॉल आम्ही त्या माणसाच्या कपाळाला लावून देतो, तसं आम्ही त्याला संबोधतो. ही आमची रीत आहे अशा पद्धतीची. तर बहारू सोनवणेंनी म्हणजे 1987मध्ये त्यांचा कविता संग्रह जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा त्यांनी काही 87मध्येच त्या कविता लिहिल्या अशातला भाग नाही आहे. म्हणजे 1980-81 पासून ते कविता लिहित होते, तेव्हा त्यांचा 87मधला तो कविता संग्रह प्रकाशित झाला. आणि जे काही ज्याला काय म्हणू आपण की आदिवासी भिल्ल जमातीचं दुःख, वेदना त्या कविता संग्रहामध्ये तर आपल्याला दिसतातच, परंतु जे काही समकालीन संदर्भ आहे महत्त्वाचे ते देखील त्या कविता संग्रहामध्ये आपल्याला दिसून येणारे आहे. तर आपण असं बघतो की जो काही आदिवासी शोषित समाज आहे त्या शोषित समाजाला
समाजभान देण्याचं एक महत्त्वाचं कार्य गोधडे या कविता संग्रहाने केलेलं आपल्याला दिसून येणारं आहे. आदिवासी कवितेचे जे जनक आहे आमचे भुजंग मेश्राम, त्या आदिवासी कवितेचा जो अत्यंत प्रतिभाशाली, अत्यंत ज्याला काय म्हणू आम्ही, समाजभान असणाऱ्या किंवा समकालाचं भान असणारा, समकालीन घटनांचं भान असणारा हा अत्यंत विचारी हा जो म्हणजे आमचा भुजंग मेश्राम आहे. तर भुजंग मेश्रामाने आदिवासी काव्यप्रांतामध्ये जे आपलं यथोचित असं योगदान दिलेलं आहे, तेवढ्याच स्वरूपातलं योगदान आमच्या वहारू सोनवणे यांचं आहे असं आम्हाला निश्चितच म्हणता येण्यासारखं आहे. आणि त्या व्यतिरिक्त अतिशय महत्त्वाचे कवी आहे की ज्याचा उल्लेख करणं या ठिकाणी मला अतिशय गरजेचं वाटतं. वहारू सोनवणे असेल, आमचे माधव सरकुंडे दादा असेल, किंवा प्रभू राजगडकर असेल, उषा किरण आत्राम म्हणजे उषा किरण आत्राम मॅडम असेल, किंवा चामूलाल राठवा असेल, कृष्णकुमार चांदेकर असेल, कुसुमताई आलाम असेल, किंवा आमच्या उषाताई असेल, किंवा विनायक तुमराम असेल, डॉक्टर संजय लोहकरे असेल, तुकाराम धांडे असेल, किंवा मग दशरथ मडावी असेल, आमचे बाबाराव मडावी असेल, यांच्या कविता अतिशय दर्जेदार कविता आहे. आपण त्यांचे कविता संग्रह जर मुळातून शोध घेतले, वाचले, तर तुम्हाला कळेल की यांच्या कविता किती दर्जेदार कविता आहे. तर अशापेक्षा एकापेक्षा एक सरस कवी आदिवासी काव्यप्रांतामध्ये आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वहारू सोनवणेंचा जो कविता संग्रह बघत आहोत तो आहे रोडाली. रोडाली हा कविता संग्रह त्यांचा दुसरा कविता संग्रह आहे आणि 2014मध्ये हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. पहिला कविता संग्रह गोधड जेवढा महत्त्वाचा मला वाटला, तेवढ्याच महत्त्वाच्या, अतिशय महत्त्वाच्या कविता या कविता संग्रहामधल्या देखील आहे असं मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. तेवढ्याच तोडीच्या कविता, तेवढ्याच महत्त्वाच्या काही कविता, अतिशय म्हणजे आपण नोंद घ्यावी, अतिशय विचार करावा ज्या कवितेवर, अशा काही सुंदर कविता वहारू दादांच्या या कविता संग्रहामध्ये आहे. रोडाली या कविता संग्रहामध्ये आहे. वहारू सोनवणे यांच्या निवडक कविता नावाचा कविता संग्रह 2000मध्ये प्रकाशित झालेला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांचा गोधड या कविता संग्रहाचा हिंदी अनुवाद पहाड हिलने लगा, तो रमणिका फाउंडेशन नवी दिल्लीतर्फे प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व साहित्याच्या माध्यमातून सुद्धा वहारू दादांचं आहे. म्हणजे त्यांचा दुसरा कविता संग्रह हा रोडाली आहे. त्यानंतर त्यांच्या कवितेचा म्हणजे गोधड या कवितेचा हिंदी अनुवाद पहाड हिलने लगा अशा पद्धतीचा तो झालेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या निवडक कवितेचा संग्रहसुद्धा वहारू सोनवणे यांच्या निवडक कविता असा कविता संग्रहसुद्धा 2000मध्ये प्रकाशित झालेला आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला हे आवर्जून सांगणं गरजेचं आहे की खऱ्या अर्थानं हा हाडाचा कार्यकर्ता असलेला माणूस आहे. हाडाचा कार्यकर्ता असलेला हा माणूस सातत्यानं प्रवास, सातत्यानं धावपळ, सातत्यानं कार्यामध्ये मग्न असलेलं व्यक्तिमत्व वहारू सोनवणे यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून बरेचदा त्यांना काव्य लेखनाला सुद्धा वेळ मिळाला नाही. प्रवासामध्ये त्यांनी बरेचदा जे सुचलं स्वतःला ते लिहून काढलं त्यांनी. म्हणजे अत्यंत धावपळीचं जीवन वहारू दादांचं जीवन आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांना विशेष रुची आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे आपल्या कविता जेव्हा आदिवासी पोड्यातल्या बायकांना ऐकवल्या आणि त्यांना जर बऱ्या वाटल्या, ते काही पटकन रजामंदी देणारे लोक नसतात. खूप विचार म्हणजे करून म्हणतात की भाऊ तुझं खरंच, तुझं म्हणणं खरं आहे भाऊ, तू जे सांगतो ना कवितेतून तेच आपली जिंदगी आहे, तेच आपलं जीवन आहे. त्यांच्याकडून तसा अभिप्राय मिळाल्यानंतर आपल्या कवितेला खऱ्या अर्थानं कसदार कविता म्हणणारा हा आमचा वहारू सोनवणे आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि वहारू दादांचं हे जे काही नाव आहे ते आज अत्यंत प्रसिद्ध नाव आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे की अनेक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आलेलं आहे. त्यांच्या
गोधड्याला अनेक सन्मानाचे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहे. त्याचे 1-2 भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहे गोधडचे. त्या व्यतिरिक्त आपण असं पाहतो की वाहरूदादांना वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचं जे अध्यक्षस्थान भूषवण्यात आलेलं आहे. तर जे 5वे आदिवासी साहित्य संमेलन आहे पालघर येथे झालेले, जिल्हा ठाणे, 1990मध्ये हे आदिवासी साहित्य संमेलन झालं होतं. त्या साहित्य संमेलनामध्ये भुजंग मेश्राम आणि अनेक आदिवासी साहित्यिक समाविष्ट झाले होते. तर त्याचे अध्यक्ष वाहरूदादा होते. त्याच्यानंतर आदिवासी एकता परिषद 1992मध्ये जी झाली होती त्याचे अध्यक्ष, म्हणजे त्या आदिवासी एकता परिषदेअंतर्गत जे साहित्य संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष ते होते 1992मध्ये. त्यानंतर परिवर्तन साहित्य संमेलन साकोली इथे झालं होतं 1994मध्ये, त्याचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 2000मध्ये कोल्हापूरला दुसरे विद्रोही साहित्य संमेलन झाले. अतिशय महत्त्वाचं ते साहित्य संमेलन होतं 2000मध्ये झालेलं विद्रोही साहित्य संमेलन कोल्हापूरला जे झालेलं होतं. मला वाटते डॉक्टर यशवंत मनोहरसुद्धा त्या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होते, उद्घाटक म्हणून का अजून कुठलं तरी पण होते त्या संमेलनामध्ये. तर अशा पद्धतीचं म्हणजे वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे वाहरूदादांचं व्यक्तिमत्व आहे. तसंच त्यांनी नंदुरबार येथे जे जिल्हा साहित्य संमेलन झालं होतं त्या जिल्हा साहित्य संमेलनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते. तर अशा पद्धतीनं त्याने वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलेलं दिसते. प्रस्तुत हा जो कविता संग्रह आहे, रोडाली नावाचा कविता संग्रह, तर या रोडाली नावाच्या कविता संग्रहाने निश्चितच एक परिवर्तनाची नांदी, एक समाज परिवर्तनाची नांदी आणि एक कुठेतरी आदिवासी समाज जीवनामध्ये जे काही जे बदल होत आहे त्याचं सूचन त्यांनी केलेलं आहे या कविता संग्रहामध्ये. मग तो पाणी विकण्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, म्हणजे आजचं जे काही जागतिकीकरण होत आहे तो समकालीन संदर्भसुद्धा आपल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी नोंदवलेला आपल्याला दिसून येणार आहे. आणि या कवितेमध्ये सुद्धा भिलोरी भाषेतल्या कविता आहे. म्हणजे ती भाषाच इतकी गोड आहे आणि इतकी छान वाटते ती भाषा. आणि त्या भाषेमधल्या भिलोरी भाषेमधल्या त्यांच्या काही कविता आहे, काही त्यांनी जे काही श्रमिक गीतं गायलेली आहे तर ते त्यांच्या भिलोरी भाषेमध्ये, म्हणजे एकंदरीत 4-5 कविता या कविता संग्रहातल्या भिलोरी भाषामधल्या आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर हा जो कविता संग्रह आहे तो कविता संग्रह त्यांनी जो समर्पित केलेला आहे, तो समर्पित केला त्यांनी प्रस्तुत कविता संग्रह, तो म्हणजे साहित्य चळवळीत उलगुलान पुकारणारे कवी भुजंग मेश्राम यांना आणि माझी सनत कुठे आहे हा प्रश्न विचारणारे, असा प्रश्न व्यवस्थेला विचारणारे जे चामूलाल राठवा आहे त्या चामूलाल राठवांना आणि जीवन संघर्ष करणारे जे कवी आहे वीरसिंग पाडवी यांना ते हा कविता संग्रह त्याने समर्पित केलेला आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर या कविता संग्रहाचे जे शीर्षक आहे ते फार सूचक अर्थाने त्याने वापरलेली आहे. त्यांनी रोडाली नाव असं त्यांनी दिलेलं आहे. तर ही जी काही रोडाली आहे तर आदिवासी समाज जीवनामध्ये या रोडालीला एक अर्थसूचन आहे, एक महत्त्वाचं स्थान या रोडालीला आहे. वाहरूदादांच्या शब्दामध्ये जर सांगायचं असेल तर रोडाली म्हणजे आदिवासींचे काव्यगीत आहे. रोडाली आनंद पेरते, संघर्ष करते आणि जीवनावर प्रेम करते. रोडाली कथा सांगते, इतिहास जपते आणि संस्कृतीचे दर्शनही घडवते. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की काव्यगीत आहे. रोडाली म्हणजे काय आहे तर एक काव्यगीत आहे की जे काव्यगीत आनंद पेरते आदिवासी माणसाच्या जीवनामध्ये, त्याला संघर्ष करण्याचं बळ देते, त्याला जीवनावर प्रेम कसं करावं हे सांगते. आणि रोडाली ही एक कथा देखील आहे. म्हणजे आदिवासी समाजात दुःख वेचणारी, त्यांच्या वेदना वेचणारी ही एक कथा देखील आहे. आणि त्यांच्या संस्कृतीचा इतिहास जपण्याचं एक भान देखील म्हणजे रोडाली आहे. आणि त्यातून त्यांच्या संस्कृतीचे दर्शन देखील होत जाते. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की रोडाल्या कशा असतात तर रोडाली मौखिक असते, ती गायल्या जाते म्हणून ती मौखिक असते.
आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही रोडाली संक्रमित झालेली आहे, पोहोचवण्यात आलेली आहे. या कविता संग्रहामध्ये एक डामरखेड्याची एक रोडाली लिपिबद्ध झालेली आहे, ज्यात संघर्षाच्या पाऊलखुणा आहे. आदिवासीमध्ये गाव दिवाळी होत असते बघा, लक्षात घ्या. म्हणजे इकडे जी दिवाळी आहे, हिंदू धर्मामध्ये जो दिवाळीचा सण आहे, तशा पद्धतीची दिवाळी काही त्यांची दिवाळी नसते, त्यांची गाव दिवाळी वेगळी असते. आपण नवसा भिलणीचा एल्गार हे नजूबाई गावितांचं जेव्हा पुस्तक बघितलं, हा कथासंग्रह बघितला, त्यामध्ये सुद्धा आपण आवर्जून सांगितलं की त्यांची दिवाळी ही वेगळी असते. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला तेच सांगावं लागेल की त्यांची गाव दिवाळी असते आणि ती प्रत्येक गावामध्ये साजरी केली जाते गाव दिवाळी. या गाव दिवाळीत रात्रभर नाटकं चालतात. त्या नाटकामध्ये रोडाल्या गायल्या जातात. प्रेक्षक जनसमुदाय त्या रोडाल्यांचा मनमुराद आनंद घेतो किंवा आनंद लुटतात आणि आपले दुःख हलके करतात. तर हा समग्र भावाशय या काव्यसंग्रहाचा जे रोडाली नावाचं शीर्षक आहे, त्या शीर्षकाला सूचित करणारा आहे, त्या शीर्षकाला उलगडून दाखवणारा हा भावाशय आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर वाहरूदादांनी म्हणजे जे मनोगत मांडलेलं आहे कवितेमध्ये, त्या मनोगतामध्ये या रोडाली मागची त्यांची जी भूमिका आहे, तर त्यांनी म्हणजे अगदी रोडाली काय आहे, ते कधी गायलं जाते, ते रोडाली मौखिक काव्यगीत कसं आहे, हे सगळं त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये, या कवितेचं जे मनोगत आहे त्यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. तर आपण एकंदरीत असं पाहतो की हा जो कविता संग्रह आहे रोडाली, तो विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र या प्रकाशनाने हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे. आणि प्रकाशन करणारे जे सीमा मुसळे आणि प्रशांत नागावकर आहे, त्यांनी या संग्रहाच्या निमित्ताने आपल्या भावना, अतिशय प्रांजळ भावना त्यांच्या स्पष्ट केलेल्या आहे. त्या भूमिकेमध्ये म्हणजे वाहरूदादांविषयीची त्यांची भूमिका म्हणा, किंवा गोधडविषयीची त्यांची भूमिका म्हणा, किंवा एका कवींच्या कविता मूल्याविषयी त्यांची भूमिका म्हणा, ती सीमा मुसळे आणि प्रशांत नागावकर यांनी मांडलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाऊंची कविता आदिवासी समाजाच्या दुःखाची, वेदनेची, तसेच शोषणांची मीमांसा करतेच, पण त्याचबरोबर कुढत रडत न बसता सर्वंकष संघर्ष उभा करायला प्रवृत्तही करते. भाऊंच्या कवितेची अभिव्यक्ती साधी, सोपी, आशयघन असल्याने राबणाऱ्या कष्टकरी समूहाला भिडते. तर अशा पद्धतीची भूमिका त्यांनी वाहरू सोनवणेंच्या गोधड या कविता संग्रहामागे अशी जी भूमिका होती, तीच त्यांच्या या कविता संग्रहामागे देखील आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. डॉक्टर संजय लोहकरे आदिवासी साहित्यामध्ये ज्यांचं एक नाव आहे, जे अतिशय उमद लेखन करतात, ते डॉक्टर संजय लोहकरे. त्यांची प्रस्तावना या कविता संग्रहाला प्राप्त झालेली आहे. तर त्यांची जी प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना या कविता संग्रहाची अतिशय महत्त्वाची प्रस्तावना आहे. कविता संग्रहाचा आशय व्यक्त करणारी त्यांची प्रस्तावना आहे. कविता संग्रहाचे विविधांगी पैलू उलगडून दाखवलेले आहे त्यांनी आपल्या या प्रस्तावनेमध्ये. कवितेमागील मानवी मूल्य, कवीचे चिंतनपर विचार वेध लक्षात घेत डॉक्टर संजय लोहकरे यांनी म्हणजे जे मत मांडलेले आहे, जे भाष्य केलेले आहे कवितेवर, किंवा या कविता संग्रहाविषयी जे मत मांडलेले आहे, तर ते मत मांडत असताना असं म्हणतात की एकूणच कविता संग्रहात त्यांना काय दिसते, तर एकूणच कविता संग्रहात त्यांना आदिवासींच्या आदिम धारणा दिसतात, आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनातील मानवतावादी मूल्यांचा सन्मान दिसतो, न्याय, स्वातंत्र्य, समतेसाठीचा संघर्ष दिसतो, सजीव सृष्टीची प्रतिष्ठा दिसते, निसर्ग सान्निध्यातून निर्माण झालेली संस्कृती ही विश्वव्यापी मूल्ये कवितेत अंकुर घेऊन उगवतात, फुलवतात. तर ही म्हणजे एकंदरीत कवितेमध्ये काय आहे याविषयीचं विवेचन, याविषयीचं भाष्य त्यांनी प्रस्तावनेमध्ये केलेलं दिसते. या व्यतिरिक्त आपण असं बघतो की या कविता संग्रहामध्ये, रोडाली या कविता संग्रहामध्ये
वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या विषयावर आधारलेल्या वेगवेगळ्या कविता आहेत, वेगवेगळे पैलू आहेत त्यांच्या कवितेचे. तर या वेगवेगळ्या पैलूंवर, या वेगवेगळ्या विषयांवर देखील प्रस्तावनेच्या माध्यमातून संजय लोहकर सडेतोड भाष्य करताना आपल्याला दिसून येणारे आहे. कवितेची आशय घनता, मानवी मूल्यात्मक संदेश व परिवर्तनाचा क्रांतीसूचक अर्थही या काव्यसंग्रहामध्ये कसा आहे हे त्यांनी याविषयीचं विवेचन केलेलं आहे. आपण ही प्रस्तावना जर मुळातून वाचली तर आपण हे सगळं समजून घेऊ शकतो. आपण काही ते सगळी त्यांची प्रस्तावना या ठिकाणी बघणार नाही आहे, पण तुम्ही ती प्रस्तावना मुळातून वाचावी. म्हणजे या कवितेच्या गाभा जो आहे, या कवितेचे जे वेगवेगळे पैलू आहे, या कवितेचं जे काही मूल्य आहे, वाङ्मयीन मूल्य आहे किंवा मानवी मूल्य आहे, त्याच्यावर भाष्य करणारी त्यांची प्रस्तावना आहे, ते आपण मुळातून जरूर वाचलं पाहिजे. या प्रस्तावनेच्या निमित्तानं आदिवासींचे जे विविध प्रश्न आहे, आदिवासींच्या वेगवेगळ्या व्यथा वेदना आहे, स्त्री जातीचे जे दुःख आहे, त्यांच्या विविध प्रथा परंपरा आहे, पुरुषप्रधान व्यवस्थेच्या कचाट्यातून स्त्रियांवर होणारे जे अन्याय आहे, त्यांचं जे शोषण आहे, त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. आदिवासींच्या ज्या निसर्ग जाणीवा आहे, त्यांना जल, जमीन आणि जंगल या साधन सामुग्रीपासून या कालखंडामध्ये कसा दूर फेकण्याचा त्यांना प्रयत्न होत आहे. वनवासीकरणाच्या नावाखाली, धर्मांतर करण्याच्या नावाखाली, नक्षलवादाच्या नावाखाली. तर हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न त्यांनी विवेचनामध्ये देखील चर्चिले आहे. अतिशय महत्त्वाचा त्यांच्या कुपोषणाचा प्रश्न आहे, त्याच्यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर एकंदरीत त्यांची कविता ही म्हणजे त्या कवितेचं विवेचन त्यांनी त्या प्रस्तावनेमध्ये फार चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. पाणी प्रश्नाच्या माध्यमातून जागतिकीकरणाच्या प्रश्नाला त्यांनी कसा हात घातलेला आहे, किंवा जे बहारूदादांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रश्न उभी केलेले आहे की आमचे जे आदिवासी समाज कार्य करणारी जी माणसं आहे, की ज्यांचं स्वातंत्र्य युद्धाच्या चळवळीमध्ये योगदान होतं, किंवा ज्यांनी आदिवासी समाजाला जागृत करण्याचं कार्य केलं, या माणसांचा इतिहास कुठे आहे? इतिहास काही विशिष्ट माणसांचाच लिहिण्यात आलेला आहे, या माणसांचा इतिहास कुठे आहे? आणि म्हणून असे प्रश्न देखील संजय लोहकरने सुद्धा प्रस्तावनेतून उभे केलेले आपल्याला दिसून येणारे आहे. तर त्यांची एकूणच प्रस्तावना ही म्हणजे कविता संग्रहाचे आशय मूल्य आणि साहित्य मूल्य मांडणारी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. हे कवितेचं मुखपृष्ठ आहे रुडाली. त्यांच्या जीवनाची सांस्कृतिकता दर्शवणारं हे त्याचं मुखपृष्ठ. आणि हे मलपृष्ठ, त्या मलपृष्ठावर बहारूदादांचा फोटो आहे आणि कॉम्रेड धनाजी गुरव यांची एक अत्यंत बोलका अभिप्राय, त्यांच्या कवितांबद्दलचा बोलका अभिप्राय कॉम्रेड धनाजी गुरव यांचा महत्त्वाचा आहे मलपृष्ठावर दिलेला. ती प्रतिक्रिया मला अत्यंत बोलकी प्रतिक्रिया वाटली कविता संग्रहाविषयीची. ते असं म्हणतात की वाहरू भाऊंची कविता ही आत्मगुंग मनाने भरल्या पोटी दिलेली ढेकर नाही, ती वास्तवाला छेद देणारी आणि प्रत्येक स्तर उलगडून दाखवणारी संघर्षाची गाथा आहे. तिचा गाभा माणूसपण आणि जीवन मूल्यांना महत्त्व देणारा आहे. राबणारा बहुजन समाज, शूद्रातिशूद्र, स्त्रिया, भटके, विमुक्त, आदिवासी यांच्या संघर्षाचे आणि शौर्याचे गीत गाणारी वाहरू भाऊंची कविता हिंसा आणि राजकीय सत्तेचे पाश सर्वांगांनी उलगडून दाखवणारी, सर्व जगातील निसर्ग, प्राणी आणि माणसे यांना गवसणी घालत आदिवासी संस्कृतीमध्ये विसावणारी वाहरू भाऊंची कविता येत्या अनेक पिढ्यांच्या वाटचालीला प्रकाश पुरवणारी आहे. अतिशय कमी शब्दामध्ये पण त्या कवितेचा पूर्ण सारच, व्यापक सार त्यांनी सांगितलेला आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमध्ये कुठेही आदिवासी चौकटीमध्ये त्यांनी वाहरू भाऊंच्या कवितेला किंवा वाहरू भाऊला घातलेलं नाही, हे विशेष त्यांच्या त्या बोलक्या प्रतिक्रियेमध्ये मला जाणवलेलं आहे. व्यापक आहे हा कवी, व्यापक आहे. तुम्ही केवळ त्याला आदिवासी कवी म्हणू नका.
म्हणजे एक शोषितांची कविता लिहिणारा हा कवी आहे. भरल्या पोटी ढेकर देणारी आदिवासी म्हणजे वारुभाऊंची कविता नाही आहे. म्हणजे केवळ आत्मगुंग मनाने भरल्या पोटी ढेकर द्यावं अशा पद्धतीची त्यांची कविता नाही आहे, तर वास्तवाला छेद देणारी त्यांची कविता आहे. कुठेतरी त्यांची संघर्षाची गाथा आहे. माणूस पण जपणारी, जीवन मूल्यांना महत्त्व देणारी त्यांची कविता आहे. इथे राबणारा जो बहुजन समाज आहे इथला, त्याच्यामध्ये अनेक आहे. स्त्रिया आहे, कष्टकरी समाज आहे, विमुक्त भटक्या जाती जमातीतले लोक आहे, शूद्रातिशूद्र समाज आहे. तर या सगळ्यांना कवेत घेणारी त्यांची कविता आहे. शौर्याचे गीत गाणारी त्यांची कविता आहे. जे काही हिंसा आहे आणि राजकीय सत्तेचे जे पाश आहे, या शोषित व्यवस्थेला पिळून टाकणारे, ते सुद्धा सर्वांगाने उलगडून दाखवणारी त्यांची कविता आहे. जगातील जो काही निसर्ग, प्राणी आणि माणसाचा जो संबंध आहे, तर त्याला गवसणे घालणारी, आदिवासी संस्कृतीचं म्हणजे आदिवासी संस्कृतीमध्ये विसावणारी वारुभाऊंची कविता आहे. अशा पद्धतीचं एक बोलकी प्रतिक्रिया, एक बोलका अभिप्राय या कविता संग्रहाच्या निमित्ताने त्यांनी दिलेला दिसून येणार आहे. तर रोडाली हा जो कविता संग्रह आहे, तर या रोडाली कविता संग्रहामध्ये आपण कविता जर लक्षात घेतल्या, किती कविता आहे, तर आपल्याला असं दिसते की रोडाली या कविता संग्रहामध्ये 30 कविता मराठीमध्ये आहे. त्याच्यानंतर भिलोरी भाषेमधल्या 3 कविता आहे. त्यानंतर 5 कविता हिंदी भाषेमधल्या आहे आणि त्यानंतर 7 गीतरचना आहे. ज्या गीतरचनेमध्ये श्रमिक गीत आहे, स्त्री कष्टाची गीते आहे, एक डामरखेडा नावाची रोडाली आहे त्याच्यामध्ये. तर एकंदरीत 45 कविता, अशा एकंदरीत 45 कविता त्या कविता संग्रहामध्ये समाविष्ट झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितांचा जेव्हा विचार करू, हे सगळ्या कविता आपल्याला निश्चितच समजून घ्यायचं आहे. तुम्हाला त्याच्यावर प्रश्नही येईल, या रोडाली कविता संग्रहाच्या माध्यमातून, रोडाली या कविता संग्रहातून सामाजिक जाणीवा कशा व्यक्त होतात, निसर्ग जाणीवा कशा व्यक्त होतात, किंवा स्त्री जीवनाचा कसा वेध घेण्यात आलेला आहे, स्त्री जाणीवेचा वेध त्यांनी कसा घेतलेला आहे, किंवा राजकीय मूल्य त्या कवितेचं काय आहे, किंवा एकंदरीत नक्षलवादावर आणि राजकीय घडामोडीवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या कविता कशा आहे. तर ह्या सगळ्या कोणत्याही पैलूवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. किंवा त्याचं भाषिक मूल्य काय आहे रोडाली या कवितेचं, असाही प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. तर हा सगळा भाग बघणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. अगदी त्याची भाषाशैली कशी आहे, रोडाली या कविता संग्रहाचे भाषिक मूल्य काय आहे, इथपर्यंत आपण तो सगळा भाग बघणार आहोत. आपल्याला तो सगळा भाग पुढील काही तासांमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी त्याची काही विभागणी केलेली आहे, वर्गवारी केलेली आहे की आपल्याला तो कविता संग्रह व्यवस्थित समजून घेता यावा, म्हणून मी ती वर्गवारी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये सामाजिक कविता असा विभाग आपण एक केलेला आहे. त्यानंतर स्त्री जाणीवेच्या कविता असा एक विभाग आपण केलेला आहे. त्यानंतर नक्षलवादावर भाष्य करणाऱ्या कविता असा एक भाग केलेला आहे. व्यक्तिचित्रणपर कविता असा एक भाग केलेला आहे. राजकीय कविता असा एक भाग केलेला आहे आणि राजकीय कविता असा एक भाग केलेला आहे. तर अशा पद्धतीचा काही ते श्रमिकांची गीतं म्हणून येणारे आहेत, तो एक भाग केलेला आहे. पण सगळ्या कविता त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहे आपण. तर या सामाजिक कवितामध्ये बघा, सामाजिक कवितेमध्ये त्यांना धाक वाटतो आमच्या दुःखाबद्दल, तेव्हाच माणूस बनतो, प्रथा, परंपरा आणि आत्महत्या, त्याच्यानंतर उपोषण, त्याच्यानंतर मोर्चाला येतोस का, त्यानंतर अहंकार, त्याच्यानंतर जगण्याचे स्वप्न, त्यानंतर भिलोरी भाषेतली कविता पण सामाजिक आशयामध्येच मोडणारी कविता, चांदप जाई उन्नत, चंद्रावर जाऊन आलो, अशा पद्धतीची कविता, लढाई नावाची कविता आणि हिंदू भिल्ल नावाची कविता. हे कलम हिंदी कविता आहे. हे कलम सुंदर कविता आहे ती कविता. तेच नावाची कविता आणि रडू नका नावाची कविता. म्हणजे एकंदरीत 15 कविता त्यांच्या सामाजिक जाणीवेच्या कविता मला वाटल्या.
त्यानंतर स्त्री जाणीवेच्या कविता देखील अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय सुंदर त्या कविता संग्रहामध्ये आहे. ती म्हणजे प्रथा, परंपरा आणि आत्महत्या. बघा, आता एकाच कवितेमध्ये बरेचदा सामाजिक म्हणजे सामाजिक जाणीवा देखील दिसतात आणि स्त्री जाणीवा देखील दिसतात. त्याच्यामुळे दोन्हीही मध्ये मोडणारी ती एक कविता आहे, लक्षात घ्या. स्त्री जाणीवेच्या कवितामध्ये प्रथा, परंपरा आणि आत्महत्या ही कविता, मोर्चाला येतोस का ही कविता, प्रमोद ही बंड हवे, त्यानंतर बहिणीचे स्वप्न, ते तीर्थावर जाणार होते, चला बाई चला एकजूट करा, ही म्हणजे जे त्यांची काही गीतरचना आहे, श्रमिकांची गीतरचना, त्याच्यामध्ये चला बाई एकजूट करा, स्त्री जाणीवा कुठे तिथे त्या कवितेमधून आपल्याला स्त्री जाणीवेने ही कविता लिहिली असं जाणवते. त्यानंतर सखूबाई गीत गायलेलं, त्याच्यामध्ये त्यांच्या स्त्री जाणीवा कशा दिसून येणारे आहे. त्यानंतर व्यक्तिचित्रणपर काही कविता आहे, नर्मदा, मेधा आणि आदिवासी. ही व्यक्तिचित्रणपर मेधा पाटकर यांच्या जो काही नर्मदा जी काही नदी आहे याबद्दलचं त्यांचं जे काही उठावाचं कार्य आहे, आदिवासींसाठी त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, तर त्यावर भाष्य करणारी त्यांची नर्मदा, मेधा आणि आदिवासी ही कविता. त्यानंतर आदिवासी ज्यांना आपलं एक प्रेरणास्थान मानते तो म्हणजे एकलव्य, तर त्या एकलव्याचं व्यक्तिमत्व विचारात घेणारी कविता. त्यानंतर वीरसिंग म्हणजे वीरसिंग पाडवी हे जे होते, तर वीरसिंगनी आदिवासींच्या चळवळीमध्ये जे योगदान दिलं, आदिवासींसाठी जे कार्य केलं, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी ती कविता. त्यानंतर कविता राऊत ही जे धावपटू आहे, तर ते धावपटूचा सुद्धा म्हणजे गौरव करणारी कविता उंच घे भरारी नावाची कविता देखील त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर आमचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर भाष्य करणारी कविता आहे. आणि त्यानंतर उपोषण नावाची कविता, जे अण्णा हजारेंचं उपोषण आहे आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून आदिवासींचं तर काही भलं होणार नाही आहे, पण त्यांचं पोट मात्र भरते. उपोषणाच्या निमित्तानं तिथं जे जेवण वगैरे दिल्या जाते त्या निमित्तानं पोट भरते आदिवासींचा, तोच त्यांचा एक फायदा. त्यांच्या उपोषणं काही यांच्यासाठी नसतं, आदिवासींसाठी. तर अशा काही व्यक्तिचित्रणपर कविता आहे, पण अतिशय महत्त्वाच्या कविता आहे. त्यानंतर नक्षलवादावर, म्हणजे बघा, नक्षलवाद फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी समजून उमजून कवितेच्या माध्यमातून चितारलेलं आहे, मांडलेलं आहे. तर त्यांचं ध्येय वेडे, संस्कृत बंदूकनीती, त्यानंतर डर आणि नजर, तर ह्या कविता त्यांच्या नक्षलवादावर भाष्य करणारे आहे. त्यानंतर त्यांची काही राजकीय कविता आहे, जसं सत्ता आहे, लोकशाही, पाण्याचा पाऊच आणि सत्ता, या 4 कविता राजकीय स्वरूपातल्या कविता आहे. निसर्ग कविता मला फार कमी दिसल्या, त्या तुलनेनं फार कमी दिसल्या, त्या जाणीवा देखील मला कमी जाणवल्या. जीवनाचा शोध घेताना मरताना माणुसकीचा चेहरा जपावा, त्याच्यानंतर सौंदर्य लुटलिया, अशा पद्धतीच्या काही निसर्ग कविता आहे. त्यानंतर श्रमिकांसाठीची काही श्रमिक गीतं आहे, त्याच्यामध्ये श्रमिकांसाठी आम्ही जगणार आणि वाघेन वासडा म्हणजे वाघाचे बछडे, ती एक कविता. डामर खेडा रोडाली गीत आहे ते. आणि चलो उठो आगे बढो, एक स्फूर्तिगीत असल्यासारखं, आणि त्या स्फूर्तिगीताच्या माध्यमातून आदिवासी जे क्रांतीवीर आहेत त्यांचं स्मरण केल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. तर अशा पद्धतीचा एकंदरीत तो कविता संग्रह अतिशय महत्त्वाचा, अतिशय दर्जेदार कविता संग्रह आहे. आणि त्या कविता संग्रहाच्या कवितेला आपण उद्याच्या तासिकेला, उद्याच्या भागाला डायरेक्ट कवितेवर आपण विवेचन करू. त्या कविता संग्रहातल्या ज्या सामाजिक कविता आहेत, त्या सामाजिक कविता अतिशय महत्त्वाच्या कविता आहेत. जवळपास 15-16 कविता सामाजिक आशयाच्या कविता आहेत, सामाजिक जाणीवेवर भाष्य करणाऱ्या कविता आहे. त्या आपण उद्याच्या तासिकेला बघू. आजच्या पुरतं विवेचन आपण या ठिकाणी थांबू. ठीक आहे.